होऊन जात असताना थेट मैदानात आणि खेळाडूला सांगत होता की पाणी पिऊ नकोस. म्हणजे असा पहिल्यांदा 12वा खेळाडू आहे तो अगदी त्याच्या खेळाडूला पाणी सांगतो पिऊ नकोस. काहीतरी त्याच्यामध्ये उद्दिष्ट असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा 12 बॉल आणि 31ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाज वैयक्तिक दुसरं आता षटक घेऊन येणार कारण पहिले 3 गोलंदाज फ्रेश वापरलेत. सोमनाथच्या हातामध्ये बॉल. वॉट ए बॉल खोलवर चेंडू. हलकासा अफील परंतु अफिलाला दाद दिली जात नाही कारण चेंडू अगदी खेळपट्टीवर जसा पडला बॅटला लागून खेळपट्टीवर या ठिकाणी टच झाला. स्पर्श झाल्यानंतर मात्र एक डॉट बॉलची समाप्ती. सोमनाथनं मागच्या ओव्हरमध्ये 3च धावा दिल्या होत्या. त्यामध्ये एक 22 म्हणजे सोमनाथवर पुन्हा एकदा विश्वास. एक लिडिंग बॉलर एक महत्वाचा बॉलर म्हणजेच एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जाता. प्रतीक ऑन स्ट्राईक. 12 बॉल 31 समीकरण. आता 11 बॉल 31. पुन्हा एकदा खोलवर पडलेला बॉल. यस बॅट्समन इज आउट. LBW लेग बिफोर द विकेट. प्रतीकला परतावं लागेल तंबूच्या श्रेयाला. खरं तर बघा पूर्वार्धाच्या खेळावर तुम्ही नजर टाकली ना आता आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमला विचार पडत असेल. आमच्या हातातून 4 झेल ड्रॉप झाले. त्यानंतर मात्र जीवनदान दिला होता ज्या बॅट्समनला त्यानं 3 षटकार ठोकले. पूर्वार्धाच्या खेळाचा तुम्ही विचार केला तर आठवेल आता तुम्हाला. ऋतिकनं 27 धावा केल्या 11 बॉलमध्ये आणि त्याच झेलाची किंमत त्यांना मोजावी लागली. आता धावा उरल्यात समोर 10 बॉल आणि 31. 10 चेंडू 31 धावा. बघा कधी कधी तुमच्या गोलंदाजी फलंदाजी सोबत तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं ग्राह्य धरलं जातं. फिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. यस क्लीन बॉल. व्हॉट ए बॉलिंग. सोमनाथ पाटीलच्या अगदी गोलंदाजीतून दुसरा त्रिफलाची बीट. युमेस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना सोमनाथ पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा 19 फेब्रुवारीला ओवले गावामध्ये शिवजयंती सोहळा थाटात माटात इथे साजरा होणार आहे. दरवर्षी मात्र साजरा होत असतो. नक्कीच गावोगावी बऱ्याच ठिकाणी शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे. 19 फेब्रुवारी माझ्या राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्या राजाची शिवजयंती मात्र आपण करूया साजरी घराघरामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे आता एकामागून एक चेतन शर्मानं जसा विकेट हॅट्रिक मिळवली होती अगदी त्रिफलाची. 3 फलंदाजांना बोल्ड क्लीन बोल केले होते. तोच इतिहास रचेल का सोमनाथ पाटील. येस दॅट्स इज करेक्ट. इतिहास रचलाय सोमनाथ पाटीलनं. त्रिफलाची 3 फलंदाजांना बाद आणि विकेट हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या सोमनाथ. जबरदस्त कामगिरी सोमनाथ पाटीलला आपण स्क्रीनवर पाहू शकाल. काय जबरदस्त. मी म्हटलं की चेतन शर्माची आठवण करून दिली आहे सोमनाथनं. क्लीन बोल्ड 3 फलंदाजांना त्रिफलाची बाद केलेत. हा इतिहास या मैदानावरचा इतिहास या मैदानावरचाच नव्हे तर टेनिस क्रिकेट पटलावरचा सोमनाथ पाटीलच्या नावावर राहणार हा इतिहास. 3 फलंदाजांना क्लीन बोल्ड. अन काय बघतो तुझी दांडी उडवली सोमनाथनं.
सोमनाथ पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक ज्या पद्धतीनं पराप्त झाली. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळला, मात्र एक सिंगल मिळेल, दुसरी धाव घेण्याचा कोणताही मानस नसेल. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 आता बऱ्याच कालावधीनंतर वाढली आहे, ती 29 धावा. आता चेंडू आणि धावांचं अंतर म्हटलं ना तर रोहित फार कठीण आहे. आता 7 बॉल 30 धावा. आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीम बघा, पूर्वार्धामध्ये झालेल्या तुमच्या चुका मी वारंवार तुम्हाला आठवून देतोय, कारण कॅश किती इम्पॉर्टंट असतात बघा. तुम्ही सुरुवातीमध्ये एवढी पकड मजबूत होती ना यांची. 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा होत्या. यस, आणखी एकदा बोल्ड. अगदी फक्त स्टमच टिपायची की काय सोमनाथनं. इथे मात्र मनसुबा घेतलाय. 4था विकेट, त्रिफलाचीत बाद. अभयारण्य मधला कर्नाळा किल्ला खरं तर अवश्य